नमस्कार शेतकरी बंधूंनो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून आज प्राप्त झालेल्या अंदाजानुसार येणाऱ्या साधारणतः 2 पासून 2, 3, 4, 5, 6 हे पुढचे 5 दिवस मराठवाड्यामध्ये हवामान कसं असणार आहे त्यावर एक संक्षिप्त नजर टाकूया. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की सध्या जे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि जे खंडित हवेचा प्रभाव झाला आहे, तर त्यामुळे मराठवाड्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मॉइश्चर येत आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला काही ठिकाणी गारपीट आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची अनुभूती होत आहे मागच्या 2-3 दिवसापासून. तर नेमकं आता पुढच्या येणाऱ्या 5 दिवसामध्ये आजपासून वातावरण कसं असणार आहे, त्यात प्रामुख्याने 2 आणि 3 तारखेला मराठवाड्यामध्ये 2 तारखेचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव ह्या जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 3 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड ह्या जिल्ह्यामध्ये काही तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर गारपीटच्या व्यतिरिक्त देखील ह्याच जिल्ह्यामध्ये वादळी वारा राहणार आहे, मेघगर्जना राहणार आहे आणि वाऱ्याचा ताशी वेग हा 50 ते 60 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी म्हणजे जवळपास जिल्ह्यात 50% भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि तो पण मध्यम स्वरूपाचा. आता 2 तारखेलाच बाकीचे जे जिल्हे आहेत जसे की परभणी, हिंगोली व नांदेड आणि 3 तारखेला नांदेड, धाराशिव आणि लातूर ह्या जिल्ह्यात देखील काही ठिकाणी आपल्याला साधारणतः जो एक हवेचा वेग कमी होऊन मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे झालं 2 दिवसाचं. त्याच्यानंतर 3 आणि 4 तारखेला प्रामुख्याने 3 तारखेला जे जिल्हे आहेत नांदेड, लातूर, धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये आणि 4 तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यात. तर ह्या दोन्ही तारखेमध्ये 3 तारखेला काही ठिकाणी तर 4 तारखेला आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाची अनुभूती होणार आहे. आणि परत 5 तारखेला देखील आपल्याला परभणी, हिंगोली, नांदेड ह्या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा राहणार आहे. हवेचा वेग साधारणतः थोडा कमी राहील या 4 आणि 5 तारखेमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति ताशी राहील. परंतु पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. तर दोन्हीचा आपण एक लक्षात घेतला डिफरन्स. 2 आणि 3 तारखेला काही ठिकाणी पाऊस आहे म्हणजे याची व्याप्ती 50% भाग आहे त्या जिल्ह्यामध्ये. 4 आणि 5 तारखेला त्याची ॲक्टिव्हिटी तुरळक ठिकाणी आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणीच ॲक्टिव्हिटी होईल. परंतु हवेचा वेग थोडासा किंचित जरी कमी असेल तर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता पाहूया शेतकरी बंधूंनो की याच्यानंतर जे 4 तारखेला आहे आपल्याला परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तुरळक ठिकाणी वादळी वारा सांगितलेला आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 5 तारखेला आपल्याला बीड, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ह्या दरम्यान आपल्याला एक साधारणतः पहिले जे 3 दिवस आहेत त्याच्यामध्ये दोन्ही तापमान किमान आणि कमाल तापमान हे हळूहळू घटणार आहे आणि त्यानंतर म्हटलं त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होणार आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिले जे 2 दिवस आहेत आजचा आणि उद्याचा ह्या 2 दिवसामध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आणि जिल्हे पण सांगितलेले आहेत. तर त्याच अनुषंगाने आपल्याला सध्या गहू आणि हळद काढणीचं मोठ्या प्रमाणात जे क्षेत्र आहे हळदीचं काढणी सुरू आहे. तर शेतकरी बंधूंना अशी विनंती करतो की ज्या ठिकाणी ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला जे वॉर्निंग दिलेले जिल्हे आहेत बहुतांश जिल्हे आहेत तर ह्या रेनफॉलची ॲक्टिव्हिटी, पावसाची ॲक्टिव्हिटी बघून आणि गारपिटीची ॲक्टिव्हिटी बघून तुर्तास आपण आपलं जे काढलेलं गहू असेल किंवा हे हळद असेल त्याला सुरक्षित ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. आणि नंतर आपण या 2-3 दिवसानंतर जशी ॲक्टिव्हिटी कमी होतील त्यानंतर आपल्याला उघड दिल्यानंतर पावसाने हे काम आपल्याला सुरू करता येईल. जसं आपल्याला ERFSचा जो आपल्याला अंदाज आहे एक्सटेंड रेंज वेदर फोरकास्टचा त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी दाखवलेली आहे. पण त्याच्यानंतरचा जो आठवडा आहे दुसरा आठवडा त्याच्यामुळे पावसाची ॲक्टिव्हिटी कंप्लीट ड्राय दाखवते. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा देखील आपल्याला ड्राय असल्यामुळं आपल्याला आपली शेतातली कामं करायला सोपं जाईल आणि हळद काढणीला काही अडचण येणार नाही. तर अशाच माहितीसाठी आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपण VNMKV परभणीचं चॅनल पाहावं, या यूट्यूब चॅनल पाहावं. धन्यवाद.